छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन एक 4 दिवसातच वर्ष होईल आणि तपास यंत्रणेने कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये आरोपी शोधले नाही। त्यामुळे आपण हायकोर्टामध्ये तपास यंत्रणेच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि दाखल करताना आपण SP, कलेक्टर, PI, DYSP, तहसीलदार यांना पार्टी केलेला आहे। त्याचबरोबर गृह मंत्रालयाला सुद्धा आपण पार्टी केलेला आहे। काय मागणी आहे तुमची? मागणी सोपी आहे एकदम। छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, जे जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जर इतका मोठा गुन्हा होतोय, जर आरोपी सापडत नसले तर शासन काय करते हा महत्त्वाचा विषय। शासनाला सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ आहे, परंतु महापुरुषाची विटंबना झाली, वर्ष व्हायला आलं आणि त्यांची त्या विषयाकडे डोळेझाक केलेले आहे। त्यांना माझा असा अंदाज आहे की त्यांना आरोपी निश्चित माहिती आहेत, परंतु त्या आरोपींचं ते पाठराखण करतात। आपण आता न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकेत आपण काय म्हटलेलं आहे नेमकं, आणि आपले वकील कोण आहेत? आपले वकील आहेत ॲडव्होकेट हेमंत ढगे यांच्या मार्फत आपण याचिका दाखल केलेली आहे आणि याचिका दाखल केली त्याचा सगळा विस्तृत रिपोर्ट त्यांचे ज्युनियर ॲडव्होकेट अथर्व साहेबराव म्हसे यांना दिलेला आहे। तो ते वाचून दाखवतील।